जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जाहिरात आपल्याला कधीपर्यंत पाहायला मिळू शकते, किती जागांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते, पहिली ते 12वीच्या जागा येऊ शकतात किंवा नाही, खाजगी संस्थांची सध्याची जी सिच्युएशन आहे ती एक्झॅक्टली काय आहे, किंवा 1 ते 5चा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली किती जागा आहे, आंतरजिल्हा बदलीचं जे काही सध्या प्रकरण चालू आहे त्याची अंतिम जी काही बदलीची यादी आहे ती कधीपर्यंत लागणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ऑथेंटिक सोर्सेसच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु सर्व गोष्टींची डिटेल्समध्ये माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया, कारण तुमच्या मनामध्ये सध्याच्या घडीला जो काही एकमेव महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा काही जणांच्या मनामध्ये शंका देखील आहे, सेम तीच की एक्झॅक्टली जागा किती येऊ शकतात, कधीपर्यंत येऊ शकतात त्या संदर्भामध्ये। तर मित्रांनो, सध्या आपण आपले जेवढेही सोर्सेस आहेत, जेवढ्या अधिकाऱ्यांशी आपण नियमितपणाने बोलतो आणि तुमच्यापर्यंत माहिती प्रोव्हाइड करतो, त्या सर्वांशी बोलल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह आणि समाधानकारक ऐकायला मिळालेल्या आहेत आणि आपण अपेक्षा व्यक्त करूया की त्या गोष्टी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केल्याच्या नंतर तुम्हाला देखील निश्चितपणाने काही प्रमाणावरती का होत नाही परंतु समाधान त्याच्या माध्यमातून वाटणार आहे। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जाहिराती एक्झॅक्टली कधीपर्यंत येऊ शकतात आणि त्यानंतर सांगतोय की किती जागा मे बी येऊ शकतात। तर बघा, जाहिरात येण्यासाठी सर्वात मोठा जो एक पॉइंट आहे तो हा आहे की आंतरजिल्हा बदलीची यादी अजून लागलेली नाही। मी तुम्हाला ऑलरेडी कल्पना दिल्याप्रमाणे सोमवारी किंवा मंगळवारी जे आहे आंतरजिल्हा बदलीला जे शिक्षक पात्र ठरलेले आहे त्यांना त्यांच्या पर्सनल मेल आयडीवर मेल पाठवून त्यांना ती सूचित करण्यात येणार आहे। म्हणजे येणाऱ्या मंगळवारपर्यंत आंतरजिल्हा बदलीचं प्रकरण संपलेलं असणार आहे। एकदा आंतरजिल्हा बदलीचं प्रकरण संपलं यासाठी सांगत आहे कारण आपल्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बिंदूमध्ये हेरफेर झालेला आहे, आदला बदल झालेली आहे बिंदूंची, ती माहिती मिळणे महत्त्वाचं आहे, कारण जाहिरात त्याच्यानंतरच अपलोड केली जाणार आहे। तर लक्षात घ्या, साधारणपणाने शेड्यूल असं असू शकतं की येणाऱ्या मंगळवारी जर आंतरजिल्हा बदली झाली तर त्यानंतर एक्झॅक्टली प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना या गोष्टीची 100% खात्री होऊन जाते की माझ्याकडे आजच्या तारखेला कोणत्या वर्गाची म्हणण्याची आवश्यकताच नाही, कारण आंतरजिल्हा बदली जी आहे ती प्राथमिक वर्गाची होते। 1 ते 5चीच आंतरजिल्हा बदली होते, म्हणजे जिल्हा बदली ही प्राथमिक शिक्षकांची असते। लक्षात घ्या, काही जणांनी गैरसमज देखील केला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होते, विषय शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होत नाही। म्हणून 1 ते 5च्या ज्या जागा आहेत त्या जागावरती कोणत्या कॅटेगरीचे आपले शिक्षक गेले आणि कोणत्या कॅटेगरीचे शिक्षक आलेत हा संपूर्ण ॲनालिसिस त्यांच्या समोर असणार आहे। ते समोर असलेलं ॲनालिसिस जे आहे त्यांना पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्याकरिता किमान 2 दिवसांचा कालावधी जाऊ शकतं। आता तुम्ही म्हणाल की हे व्हेरिफिकेशन त्यांना का पुन्हा एकदा मावककडून करून घ्यावं लागेल का? तर नाही, त्याचं उत्तर नाही असंच आहे। त्यांना जे आहे स्वतःलाच व्हेरीफाय करून घ्यावं लागणार आहे की कोणत्या कॅटेगरीचे आणि आपल्याकडे शिक्षक जे आहे सध्या किती कार्यरत आहे आणि किती पदे ही रिक्त आहे। त्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे, खऱ्या अर्थाने त्यांना जे आहे 26 तारीख 27 तारीखच फायनल दिलेली आहे की जाहिरात अपलोड करण्याकरिता, परंतु आता त्यांचा देखील नाईलाज झालेला आहे की आंतरजिल्हा बदली झाल्या नसल्या कारणाने, म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण डेटा अवेलेबल नसल्या कारणाने ते जाहिरात अपलोड करू शकत नाही, परंतु त्यावेळेस त्यांच्याकडे बहाणा नसणार आहे। म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी ते आपली जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलला आपल्या स्वतःच्या लॉगिनला अपलोड करतील। आता जाहिरात अपलोड करण्यासाठी किती कालावधी लागतो, तर जाहिरात एक जिल्हा परिषद एका दिवसामध्ये अपलोड करू शकते। आता एक जिल्हा परिषद एका दिवसामध्ये जाहिरात अपलोड करते म्हणजे 36 जिल्हा परिषद 36 दिवस लावतील असं नाही, त्या एकाच दिवशी 36 जिल्हा परिषदेतले 36 जे लिपिक आहेत ते अपलोड करू शकतात। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची जाहिरात एका दिवसात अपलोड होऊ शकते, फक्त त्या लोकांची इच्छाशक्ती या ठिकाणी महत्त्वाची आहे। त्यासाठी काही फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये, परंतु काही जिल्ह्यामध्ये जर का थोडाफार टेक्निकल इश्यू असेल तर 2-4 दिवस आपण गृहीत धरूया की 2 ते 3 दिवसांचा कालावधी देखील आपल्या जाहिराती अपलोड करण्यासाठी लागू शकतो। काही जिल्हा परिषदे हे फार अप टू डेट आहेत, ते लगेच आपलं काम प्रॉम्प्टपणाने करतात, परंतु काही जिल्हा परिषदांचं काम फार ढिसाळ आहे, त्या लोकांचे जे काही कार्य आहे ते इतरांना भोगावं लागतं, हे आपण अनुभवतोय। बिंदू नामावलीमध्ये सेम प्रकरण झालेलं आहे। एनिवे, आपण निगेटिव्ह पॉईंट या ठिकाणी बोलणार नाही आहोत, परंतु आपण असं गृहीत धरूया की 2 ते 3 दिवसांचा कालावधी यांना जाहिराती अपलोड करण्यासाठी जाणार आहे। मग येते आहे 31 डिसेंबर,
त्यानंतर एकदा जर का पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड झाल्या तर किमान 1 दिवस किंवा 2 दिवस जे आहे आयुक्त ऑफिसच्या वतीने त्याला जे आहे एक वेळेस ॲनालिसिस केलं जाणार आहे. आता हे ॲनालिसिस काय असेल? तर खऱ्याच अर्थाने यांनी जे आहे त्यांना सांगितलेला जो 70% चा कोटा आहे तो 70%च अपलोड केला किंवा त्याच्यापेक्षा जास्त अपलोड केलेला आहे. कारण साहजिक आहे जागांची संख्या त्यांच्याकडे जास्त आहे. कारण जर तसं जर राहिलं नसतं 100% जर का त्यांना अपलोड करायचं राहिलं असतं तर त्याचे डेटा आहे तो ॲनालिसिस करण्याची आवश्यकता कदाचित भासली नसती. तो डेटा ॲनालिसिस होणार आहे. आणि दुसरं एक तुम्हाला प्रकरण हे पण सांगतोय, की मागच्या भरतीमध्ये 2017ची जी भरती झाली, त्या भरतीमध्ये डेटा ॲनालिसिस आयुक्त ऑफिसच्या वतीनं न केल्या गेल्यामुळे चुकीची यादी प्रसिद्ध झाली होती. हो, अगदी बरोबर बोलत आहे. जे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही व्हर्नाक्युलर मीडियमचे शिक्षक त्या ठिकाणी जे आहे मेरिट यादीनुसार गेले होते, त्या लोकांचं या ठिकाणी क्रिटिकल प्रॉब्लेम होऊन बसला होता. कारण त्यांना इंग्लिश माध्यमाचे शिक्षक हवे होते. यांनी त्यांना व्हर्नाक्युलर मीडियमचे शिक्षक पाठवून दिले होते. त्यामुळे कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्यामध्ये जे आहे आयुक्त ऑफिसची बदनामी झाली. त्या निवड झालेल्या 250 प्लस विद्यार्थ्यांचं देखील या ठिकाणी जे आहे 4 वर्षाचं आयुष्य या ठिकाणी बरबाद झालेलं आहे. तसं होऊ नये म्हणून यावेळी जे आहे व्यवस्थितपणाने डेटा ॲनालिसिस केला जाईल आणि डेटा ॲनालिसिस दुसऱ्या या गोष्टीसाठी देखील केला जाऊ शकतो. मे बी मला या ठिकाणी असं वाटतं आहे, की जे काही सब्जेक्ट आहे, सब्जेक्टचं बॅलन्स ठेवण्यासाठी आणि कॅटेगरीचं बॅलन्स ठेवण्याकरिता देखील या ठिकाणी शेवटच्या क्षणाला काही पदांची काटछाट जर केली गेली, तर त्याच्यावर आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काही नसणार आहे. मी या ठिकाणी जी गोष्ट बोलतोय ते फार कमी लोकांना समजेल, परंतु ज्यांना समजेल त्यांच्या लक्षात आलेलं आहे, की मला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे. कारण बॅलन्स राखणं देखील महत्त्वाचं आहे. कारण आपल्या शिक्षक भरतीमध्ये एवढे जास्त गट होऊन बसलेले आहे, की त्या गटाची भेटती जी आहे प्रशासनाला देखील आहे. कारण त्यांच्या साठी जे आहे नाहकपणाने एक प्रकारे आपण डोकेदुखी म्हणूया, हे गट होऊन बसलेले आहे. त्या गटांचं देखील समाधान करण्यासाठी जे आहे ते बॅलन्स या ठिकाणी केल्या जाऊ शकतं. त्याच्यानंतर जर 1 दिवसामध्ये ॲनालिसिस केला गेला, तर मग आपल्याला मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे, की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलला आपल्याला पब्लिश केली जाणार आहे. आता जानेवारीच्या पूर्वी जरी झालं, तरी देखील आश्चर्य व्यक्त केला जाऊ नये. कारण जर का हे जे काम आहे जाहिरात अपलोड करण्याचं प्रत्येक जिल्हा परिषदाचं, ते त्याने जर का इमाने-इतबारे केलं, इमानदारीने केलं, तर त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. परंतु समजा 2-3 दिवसाचा जर कालावधी त्यांना लागला, तर आपण शुअर सांगू शकतो, की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला नवीन वर्षासाठी एक नवीन गिफ्ट जाहिरात पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकते. आता ज्या दिवशी जाहिरात पाहायला मिळेल, त्या दिवसापासूनच पवित्र पोर्टलचं जे काही प्रेफरन्सेस आहे, ते देखील सुरू होणार आहे. त्या दोघांसाठी जे आहे वेगवेगळा कालावधी नसतो. ज्या दिवशी जाहिरात पाहायला मिळते, त्याच दिवसापासून आपल्याला प्रेफरन्सेस देखील जनरेट होत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणखी एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो, की जे टी-ई-टी फ्रॉडमध्ये असलेले उमेदवार होते, जे की औरंगाबाद हायकोर्टमध्ये गेले होते, की आम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनची संधी द्यावी आणि जे केस जिंकलेले आहे, आणि ज्या उमेदवारांनी अप्लाय केलेलं आहे आयुक्त ऑफिसला, की आम्हाला रजिस्ट्रेशनची सुविधा द्या, त्यांना अजूनही रजिस्ट्रेशनची सुविधा मिळू शकलेली नाही. तर आपण अशी शक्यता व्यक्त करतो आहोत, की ज्या दिवशी प्रेफरन्सेस स्टार्ट होतील, त्यावेळेस त्याही लोकांना रजिस्ट्रेशनची संधी मिळू शकते. कारण कोर्टाचा आदेश आहे, तो प्रशासनाला या ठिकाणी पालन करावंच लागणार आहे. हे तर झालं जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते त्याचं तपशीलवार पद्धतीने मी दिलेली माहिती. आता ज्या गोष्टी रिअलमध्ये आहेत, त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतो आहे. बाकी आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, जो की सर्वात मोठा हॉट टॉपिक, की किती जागांची जाहिरात पाहायला मिळू शकते? तर लक्षात घ्या, थोडक्यामध्ये व्यवस्थितपणाने जर आपण जागांच्या संदर्भामध्ये ॲनालिसिस करायचं ठरवलं, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की सध्या आपण जे काही बदलीचं पोर्टल बघितलं होतं. बदलीच्या पोर्टलमध्ये आपल्याला या ठिकाणी मराठी माध्यमाची जवळ-जवळ 15,000च्या आसपास जागा पाहायला मिळाल्या. राउंड फिगर सांगतो, एक्झॅक्टली तुम्हाला आकडा या ठिकाणी सांगत नाही. 15,000 जागा आपल्याला मराठी माध्यमाच्या त्यामध्ये दिसल्या होत्या आणि उर्दू माध्यमाच्या त्याच्यासोबत 1,500 जागा होत्या. म्हणजे 16,500 जागा त्या बदलीच्या पोर्टलला आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आता या सर्वच्या सर्व जागा या प्राथमिकच्या आहेत. आता पुन्हा मला या ठिकाणी जे आहे पुरावा मागू नका. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, की आंतरजिल्हा बदली ही प्राथमिक शिक्षकांची होते. विषय शिक्षकांची होत नाही. त्यामुळे त्या सर्वच्या सर्व जागा या प्राथमिक शिक्षकांच्या आहेत. म्हणजे त्या 15,000 जागा, मी मराठी मीडियमची गोष्ट करतोय अगोदर. कारण उर्दू मीडियमला फक्त 1,500 जागा त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आणि तेवढ्याच जागा त्यांच्या वाट्याला आहे. आणि तरी देखील काही लोकांचं या ठिकाणी पोट दुखतंय, की उर्दू माध्यमाच्या जागा आम्हाला हव्या आहेत म्हणून. आपण आपल्या जागा घेऊया, मराठी माध्यमाने मराठी माध्यमाचंच घ्यावं, तेच आपल्या हक्काचं आहे. ते 1,500च आहे, ते त्यांचं त्यांना जाऊ द्या. एनिवे आपण आपल्या टॉपिकवर येऊया. तर ते 15,000 जागा आहे. त्याच्यामध्ये 6वी ते 8वीच्या जागा नाही आहेत.
मग 6वी ते 8वीच्या किती जागा येऊ शकतात? तर सध्या जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे, की गणित, विज्ञान, सोशल स्टडीज आणि लँग्वेज म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश या विषयाच्या मिळून जे आहे 4,500 ते 5,000 जागा पवित्र पोर्टलला अपलोड होऊ शकतात. तेवढ्या जागा सध्याच्या घडीला अवेलेबल आहेत. त्यापैकी म्हणजे सर्व विषयांचं जर का आपण तुलना केली, की सोशल स्टडीज, लँग्वेज किंवा मॅथ सायन्स, तर मॅथ सायन्सच्या जागा या त्या बाकीच्यांपेक्षा जास्त आहे. त्या 5,000 जागा आपण गृहीत धरूया 6वी ते 8वीच्या सर्व विषयांच्या मिळून. अगोदरच्या बदलीच्या 15 आणि त्या 5,000 म्हणजे 20,000 जागा होत आहेत. त्याच्याशिवाय जर आपण गृहीत धरलं, तर 9वी ते 12वीच्या जिल्हा परिषदेच्या जागा सांगतोय तुम्हाला. ज्या अवेलेबल आहेत त्या. पवित्र पोर्टलला तर किती देतील ते पुढे मी तुम्हाला सांगतोय. 9वी ते 10वीच्या सध्याच्या घडीला आपल्याला ज्या नजरेला पडलेल्या जागा आहेत, त्या आहेत जवळपास 1100 ते 1200. 9वी ते 10वी या वर्गाची. कारण फक्त मराठवाडा एरियामध्ये आपल्याला 9वी 10वीच्या शाळा या जिल्हा परिषदेच्या जास्त प्रमाणावरती पाहायला मिळतात. बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुरळक प्रमाणामध्ये मिळतात. ते 1100 ते 1200 जागा त्या आहेत. त्या 21,000 जागा झाल्या. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की खाजगी ज्या संस्था आहेत, 1ली ते 8वी वर्गाच्या, तर खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं, तर आजच्या घडीला आपण ढोबळ मनाने असं सांगू शकतो, 13 ते 15,000 जागा या खाजगी संस्थांच्या अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये. परंतु सध्या जी काही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते आहे, रोस्टरची असेल किंवा खाजगी संस्थांना पवित्र पोर्टलला जागा अपलोड करताना, तर ते चित्र बिलकुल आपल्यासाठी पॉझिटिव्ह नाही. कारण बऱ्याच ज्या खाजगी संस्था आहेत, त्या खाजगी संस्थांचं रोस्टर अजून कंप्लीट नाही. मोर दॅन 40% ज्या खाजगी शाळा अशा आहेत, की ज्यांचं रोस्टर अजून कंप्लीट नाही. 60% जवळपास त्यांचं रोस्टर काम कंप्लीट झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ज्यांचं रोस्टरचं काम कंप्लीटही झालेलं आहे, त्यांना लॉग इन करताना किंवा त्यांना त्यांच्या जागा अपलोड करत असताना बरेचसे टेक्निकल इश्यू येत आहेत आणि त्यांचे टेक्निकल इश्यू लवकर सॉल्व्ह होत नाहीत. म्हणून त्या जागा लवकरात लवकर अपलोड होताना दिसत नाही. म्हणून दाट शक्यता निर्माण झालेली आहे, की आजच्या घडीला 13,000 ते 15,000 जागा या खाजगी संस्थांच्या अवेलेबल असतानाही वेळेअभावी म्हणा किंवा त्यांना आलेल्या टेक्निकल इश्यूमुळे किंवा शासनाचा त्यांना तेवढ्या जास्त प्रमाणावरती प्रेशर नसल्यामुळे, हे शब्द मी जे आहे फार व्यवस्थितपणाने वापरतोय. ज्या पद्धतीने जिल्हा परिषदवर प्रेशर टाकलं, की नाही तुम्ही रोस्टर कंप्लीट करा. तुम्ही आजच्या आज जे आहे जागा अपलोड करा. तुम्हाला 24 तारीख देतोय, तुम्हाला 20 तारीख देतोय, तुम्हाला 10 तारीख देतो अपलोड करण्यासाठी. त्या पद्धतीने खाजगी संस्थांच्या मागे जे आहे प्रशासन लागलं नाही. हे आपलं देखील अपयश आहे, की आपण प्रशासनाला किंवा जे काही शासन आहे त्यांना सांगायला हे अपयशी ठरलेलो आहोत, की तुम्ही ज्या पद्धतीने जिल्हा परिषदला फोर्स करत आहात, त्याच पद्धतीने खाजगी संस्थांना देखील प्रेशराईज करा, की त्या देखील ज्या जागा या ठिकाणी पोर्टलला याव्यात. मग सध्या जर आपण असं पाहिलं, की जानेवारीच्या पहिल्या आठवड्याला जर जाहिरात येत असेल, तर त्या 15,000 जागांपैकी केवळ 4 ते 5,000 जागाच पवित्र पोर्टलला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे ते झाले होते अगोदर 21,000 आणि या झालेल्या आहेत जवळ-जवळ 5,000 जागा. राहते आहे दुसरी गोष्ट, अजून आपलं एक मोठं अपयश. आपलं अपयश काय आहे, की 9वी ते 12वीच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था देखील जागा देण्यासाठी तयार आहेत. परंतु आपण त्यांना प्रेशराईज करण्यामध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरलोय. आपण म्हणण्यापेक्षा आपण का म्हणत आहे मी? कारण आतापर्यंत आपण ज्या वेळेस सरकारला किंवा प्रशासनाला जोर दिलेला आहे, निवेदनं दिलेली आहेत, त्यावेळेस त्यांच्याकडून पत्र निघालेत संबंधित संस्थांसाठी किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. परंतु 9वी ते 12वी जे आहे, पाहिजे त्या प्रमाणावरती आदेश न निघाल्याने त्या संस्था खूप कमी प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतायत. म्हणून त्या जागा कमी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ यांच्या जागा सध्याच्या घडीला 11,000 रिक्त आहेत. 11,000 जागा. परंतु परंतु या ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका आणि कटक मंडळाच्या जागा त्या 11,000 पैकी हार्डली मला असं वाटतं 4,000 ते 4,500 जागांच्या आसपासच येऊ शकतील. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर त्याच्या पाठीमागचंही कारण हेच आहे, की शासनाची उदासीनता. शासनाने पाहिजे त्या प्रमाणावरती त्या लोकांना आदेशित केलेलं नाही. कारण वारंवार तुम्ही जे काही पत्र बघितलेली आहेत, ती सर्वच्या सर्व पत्र, मग ते कक्ष अधिकाऱ्यांच्या वतीने असेल, आयुक्त महोदयांच्या वतीने असेल किंवा उपसंचालक कार्यालयाच्या वतीने असेल, सगळीच्या सगळी जी पदं आहेत, ते जिल्हा परिषदेना उद्देशून होती. बाकीची जी पत्र आपल्याला पाहिजे होती, की तुम्ही जे आहे नगरपालिकेच्या नावानं इश्यू करा, महानगरपालिकेच्या नावानं इश्यू करा, तसं पत्र निघू शकलेलं नाही. त्याच्यामुळे जे आहे नगरपालिका, महानगरपालिकेचा फटका देखील आपण स्वतः या ठिकाणी बसवून घेतलेला आहे. 11,000 जागा असताना हार्डली आपण असं सांगू शकतो 4,000-4,500 जागा आपल्याला वाट्याला त्या ठिकाणी जे आहे येताना दिसतायत. आता याच्या पाठीमागचं दुसरं देखील तुम्हाला अँगल सांगतो. तुम्ही म्हणाल, की सर तुम्ही असं कोणत्या बेसिसवर बोलत आहात?
तर मी ज्या पद्धतीने या ठिकाणी बाकी अभियोग्यताधारकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधल्या, तर प्रत्येक अभियोग्यताधारक आपल्या आपल्या स्थानिक लेवलच्या नगरपालिका, महानगरपालिका किंवा कटक मंडळाला जातोय, त्या ठिकाणी निवेदन देतोय की तुम्ही या ठिकाणी जाहिरात अपलोड करा. परंतु या ठिकाणी जे आहे आश्चर्य असं आहे की ज्यावेळेस नगरपालिका किंवा महानगरपालिकेला आपले अभियोग्यताधारक जातात, निवेदन देतात की सर तुमची जी जागा आहे, जे काही रोस्टर आहे ते अपलोड करा. ते सांगते आम्हाला काही आदेशच नाही. तुम्ही म्हणताय मान्य आहे, परंतु आम्हाला वरतून काही आदेश असायला पाहिजे ना. तर त्यावेळेस आपल्या अभियोग्यताधारकांना जे आहे या ठिकाणी धक्का बसतोय, की शासन असं का बरं करतोय? जागा भरण्यासाठी या ठिकाणी जे आहे शासनानं त्यांना वेगळं पत्र द्यायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला स्वतःहून या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे. ही या ठिकाणी जी आहे गोष्ट आहे. आता या 4,000 जागा जर घरल्या आणि त्या 25,000 म्हणजे जवळपास जे आहे 30,000 जागा या होताना आपल्याला दिसत आहेत. आता याच्यापैकी 30,000 पैकी 30,000 जागा येणार नाही. मग या 30,000 जर आपण 70% गृहीत धरलं, तर तो आकडा आपण असं सांगू शकतो या ठिकाणी की 22-23 हजाराच्या घरामध्ये आकडा तो जाऊ शकतो. परंतु मोस्ट ऑफ त्याच्या जागा ज्या आहेत त्या प्राथमिकच्याच असणार आहेत. म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये जर का सांगायचं, कडू बोलतोय परंतु रियालिटी आहे. कुणाला आनंदित करण्यासाठी मी या ठिकाणी बोलत नाहीये. ही जर भरती प्राथमिक शिक्षकांची भरती आहे असं जर म्हटलं तर ते वावगं ठरू नये. हीच रियालिटी आहे. वरच्या वर्गामध्ये जे अभियोग्यताधारक पात्र आहेत त्या अभियोग्यताधारकांच्या वाट्याला फार कमी मार्क या ठिकाणी जागा येताना आपल्याला दिसत आहे. मग आता याच्यावर उपाय काय आहे? काय करता येऊ शकेल? तर जर का आत्ताच्या घडीला शासनाला, प्रशासनाला ही गोष्ट पटवून देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो, की जर समजा सर्वच्या सर्व जागा एका टप्प्यामध्ये येत असतील, तर त्याचा फायदा जे आहे प्राथमिकच्या अभियोग्यताधारकांना पण आहे आणि माध्यमिकच्या अभियोग्यताधारकांना देखील आहे. कारण जे उमेदवार 1ली ते 12वी वर्गासाठी पात्र आहेत आणि ज्यांचं मार्क चांगले आहेत, तर साहजिक आहे ते 9वी 12वी या वर्गाला चूज करणार आहे. परंतु जर 9वी ते 12वीच्या जागा जर का त्या ठिकाणी कमी प्रमाणावरती आल्या, तर ते उमेदवार साहजिक आहे 6वी ते 8वीची जागा घेतील किंवा 1 ते 5ची जागा घेतील. अशा वेळेस नुकसान प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचं देखील होणार आहे. म्हणजे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी देखील 9वी ते 12वीचे विद्यार्थी जर प्रयत्न करत असतील की आपल्या जागा जास्त याव्या, तर त्यांना साथ देणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचा देखील फायदा आहे आणि 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा देखील फायदा आहे, 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांचा देखील फायदा आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना मी मोस्ट ऑफ जनरली जर का ऑब्झर्व्ह केलं तर बऱ्यापैकी मार्क आहेत. जास्तीत जास्त उमेदवार जे आहे 130 प्लस मार्क्स वाले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग ते उमेदवार जर का 6वी ते 8वीला आले, तर साहजिक आहे आपल्या 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी या वर्गाच्या उमेदवारांचे जे मेरिट आहे ते वाढलेलं असणार आहे. म्हणून मध्यंतरी मी असं ऐकलं होतं की आंदोलन होणार आहे जागांकरिता. तर माझं त्या लोकांना आजही सजेशन असेल की जर तुम्ही आंदोलन करत असाल तर निश्चितपणाने 2-3 गोष्टींसाठी तुम्ही करू शकता. फक्त ज्या काही जागा कपात वगैरे झालेल्या आहेत, त्या कपात झालेल्या जागांसाठी तुम्ही आंदोलन अजिबात करू नका. तुमचं आंदोलन करून काडीचाही उपयोग या ठिकाणी होणार नाही. जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल, तर तुम्ही आंदोलन करा. ते खाजगी संस्थांच्या ज्या जागा आहेत, 1ली ते 12वी वर्गाच्या, त्या जागांसाठी तुम्ही आंदोलन करा. निश्चितपणाने तुम्हाला जे आहे त्याच्यातून पॉझिटिव्ह काहीतरी मिळेल. किंवा नुकसान तर काही होणारच नाही. जे काही मिळेल ते पॉझिटिव्हच मिळणार आहे. ज्या काही मला माहितीप्रमाणे 13 ते 15,000 जागा प्रायव्हेटच्या आहेत. त्याच्यापैकी 5,000 जागा आता येताना दिसतायत. आंदोलन केल्यानंतर तो आकडा किमान दुपटीने तरी वाढेल. 5 ते 10,000 जरी झाले तर लक्षात घ्या 5,000 मुलांचं भविष्य या ठिकाणी सुधारलं जाईल आणि 5,000 मुलं म्हणजे 5,000 कुटुंब आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला लागेल. त्यामुळे त्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करा. ज्या जागा नगरपालिका, महानगरपालिकेच्या 11,000 आहेत, की ज्याची शक्यता आता फक्त 4-4,500 जागा पोर्टलला येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याच्याकरिता तुम्ही आंदोलनामध्ये तो मुद्दा घ्या, की नगरपालिका, महानगरपालिकेला तुम्ही तात्काळ प्रभावाने आदेश द्या आणि त्यांना 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये जाहिरात अपलोड करायला सांगा. आता याचा अर्थ असा नाही की हे आंदोलन केलं आणि मागण्या केल्या म्हणून आता जे आहे जाहिरात डिले करा. जाहिरातीच्या वेळेमध्ये जे आहे कोणत्याही प्रकारचा बदल करू नका. ज्या दिवशी तुम्ही जाहिरात देणार आहात त्याच दिवशी द्या. म्हणजे जे कमीत कमी आपण जे सांगतोय ना की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेव्हा जाहिरात द्या. परंतु ही सर्व कामे तुम्ही तेवढ्या दिवसांमध्ये सहजपणाने पार पाडू शकता. असं जर का करत असाल तर निश्चितपणाने आपण असं सांगू शकतो की जागांचा आकडा वाढू शकतो. अन्यथा आजच्या घडीला सिच्युएशन अशी आहे 20 ते 22,000 जागा या सहजपणाने आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकतात. त्यापैकी कसं राहणार आहे, कोणत्या कॅटेगरी प्रमाणे राहणार आहे, हे तर सांगणं सध्या कठीण आहे. कारण काही प्रवर्गांना निश्चितपणाने मी ही गोष्ट मान्य करू शकतो की तुलनेनं कमी जागा आहेत. काही कॅटेगरीचा अनुशेष हा पाठीमागचा अनुशेष शिल्लक राहिल्या कारणाने त्यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांच्या कॅटेगरीच्या तुलनेने थोड्याशा जास्त असू शकतात. पण जास्त असू शकतात म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की त्या ठिकाणी जो आहे घोटाळा झालेला आहे. तो त्यांचा अनुशेष आहे. मागच्या भरतीमध्ये त्यांचे उमेदवार न मिळाल्यामुळे त्या जागा ज्या आहेत इकडे कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. जो ज्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळायलाच पाहिजे या मताचा मी आहे.
बाकी जे आहे उर्दू माध्यमाच्या जागा अतिशय कमीच आहेत. मुळातच त्या मुलांना मी ऑलरेडी सांगितलंच होतं, की 1500 ते 2000च्या आसपासच त्यांच्या जागा येऊ शकतात. आता देखील सिच्युएशन तीच आहे. फक्त प्राथमिकचे 1500 जागा उर्दू माध्यमाच्या आहे आणि जवळ-जवळ जे आहे 500च्या आसपास जागा या 6वी ते 8वीच्या त्यांना येऊ शकतात. म्हणजे 2000 जागाच्या आसपास त्यांना येतील. त्याच्यापैकी जर का 70% पद कपात झाली, तर निश्चितपणाने तो आकडा देखील आपल्याला कमी होताना दिसून. आता मित्रांनो, ही जी संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे, मला ज्या सोर्सेसच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे, ती माहिती मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाईड केलेली आहे. याचा अर्थ 100% असंच होणार आहे असं नाहीये. थोडंफार मागे-पुढे होऊ शकतं. कारण काय आहे, आमचे सोर्सेस आम्हाला जी माहिती प्रोव्हाईड करतात, आमचं काम आहे की ते तुमच्यापर्यंत जे आहे कॅरी फॉरवर्ड करणे. कारण सध्याच्या घडीला बरेच आपले अयोग्यताधारक हे डिप्रेशनमध्ये गेल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. मग त्या लोकांना जे आहे कुठेतरी ऑथेंटिक माहिती जे आहे शासनाच्या लेव्हलला सध्या काय चालू आहे, ती माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाईड करणे हे माझं कर्तव्य आहे. मागे-पुढे थोडंफार होऊ शकेल, परंतु मी ज्या गोष्टी बोललेलो आहे, त्या गोष्टीशी मिळतं-जुळतं चित्र जे आहे, आपल्याला ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल, त्यावेळेस पाहायला मिळणार आहे. मग ती जाहिरातीची डेट असेल किंवा जाहिरातीमध्ये सांगितलेले जे काही आकडे आहे, त्या आकड्याशी मिळतं-जुळतं जे काही आकडे आहे, ते तुम्हाला पवित्र पोर्टलला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आता फार जास्त पॅनिक होऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या 9 महिन्यापासून थोडंसं संयम आणि धीर धरलेला आहे, त्या त्या तुलनेमध्ये आणखी जे आहे, किमान 8 दिवस तुम्ही या ठिकाणी संयम ठेवा. निश्चितपणाने तुमच्यासाठी चांगले दिवस येणार आहे. बाकी सर्व उमेदवारांना या ठिकाणी जाहिरातीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी जी काही मतं या ठिकाणी मांडलेली आहे, त्या मताच्या बाबतीमध्ये तुमची सध्याची जी काही मानसिकता आहे किंवा तुमची जी काही मतं आहे, ते निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.